नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण शिवामुठीची सोमवारची कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या आणि 1 नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला उष्टे, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे बेडे दिले. गुराख्याचे काम दिले. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. नावडती राणी गेली. नागकन्यांची देवकन्या हिची भेट झाली. बाई बाई कोठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. याने काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखच प्राप्ती होते. त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कोणता वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावे? मूठ चिमूटभर तांदूळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावे, 2 बेलाची पाने घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीर भावा, ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टे माष्टे खाऊ नको. दिवसा निजू नको. उपवास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. तिने गाईला घातले. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले. पुढे रानात जाऊन तिने नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीरा जावा, ननंदा जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपास केला. संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठे आहे? नावडतीने उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत. तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागे चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होताच. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. हांड्या झुंबरे लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागले. नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना म्हणून तिने शिवाला मूग वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने लेवायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पहावयास गेला. नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. पागोटे आणावयास देवळाकडे गेला. तो तेथे एक लहान देऊळ आहे. तेथे एक पिंडी होती आणि आपण केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटे होते. तेव्हा आत्यांनी सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून तिला घरी आणली. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.